श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, सोनेरी थाळ्या, रत्नजडित पात्रे, शेकडो पदार्थांनी सजलेला राजभोग, हे सर्व एखाद्या राजाला आवडतील. पण कल्पना करा, संपूर्ण विश्वाचा स्वामी, सृष्टीचा अधिपती, असंख्य ब्रह्मांडाचा नाथ, ज्याच्या एका संकेतावर ग्रह तारे भ्रमण करतात, तो परमेश्वर जर एका साध्या खिचडीवर प्रसन्न होत असेल तर? होय मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत गूढ, भावपूर्ण आणि हृदयाला स्पर्श करणारे रहस्य. भगवान जगन्नाथांना खिचडीचा नैवेद्य का दाखवला जातो? हा केवळ खाद्यपदार्थाचा विषय नाही. ही कथा आहे भक्तीची, ही कथा आहे समतेची, ही कथा आहे त्या परमेश्वराची जो राजवाड्यात नाही तर सामान्य भक्ताच्या चुलीपाशी बसतो. मंडळी, जगन्नाथ मंदिर हे केवळ मंदिर नाही, ते भक्तीचा महासागर आहे. तिथे दररोज हजारो भक्त येतात आणि जगातील सर्वात मोठ्या मंदिर स्वयंपाकघरापैकी एक मानले जाणारे महाप्रसादाचे स्वयंपाकघर भक्तीचा धूर आकाशात सोडत असते. तिथे शेकडो पदार्थ तयार होतात, पण त्या सर्वांमध्ये एक पदार्थ असा आहे ज्याचे स्थान अत्यंत विशेष आहे, तो म्हणजे खिचडी. आता प्रश्न पडतो, जगन्नाथांसारख्या देवाला खिचडीच का? मंडळी, या प्रश्नाचे उत्तर समजून घ्यायचे असेल तर प्रथम जगन्नाथांचे स्वरूप समजून घ्यावे लागेल. जगन्नाथ म्हणजे केवळ विष्णू नाहीत, केवळ कृष्ण नाहीत, ते संपूर्ण मानवतेचे नाथ आहेत. ते राजा आणि रंक यांच्यात भेद करत नाहीत. त्यांच्यासाठी प्रत्येक जीव समान आहे आणि खिचडी हाच त्या समतेचा सर्वात सुंदर संदेश आहे. कारण खिचडीमध्ये तांदूळ असतो, डाळ असते, पाणी असते, कधी भाज्याही असतात. सर्व घटक एकत्र येतात. कोणी मोठा नसतो, कोणी लहान नसतो, सर्वजण एकरूप होतात. जशी भक्तीमध्ये सर्व भेद विरघळून जातात, म्हणून खिचडी ही केवळ अन्न नाही, ती एक आध्यात्मिक घोषणा आहे. ती सांगते देवाजवळ सर्व समान आहे. पण यामागे एक सुंदर आख्यायिकाही सांगितली जाते. असं म्हणतात, एकदा गरीब भक्ताला जगन्नाथांना नैवेद्य अर्पण करण्याची इच्छा झाली. त्याच्याकडे ना तूप होतं, ना मिठाई, ना महागडे पदार्थ. त्याच्याकडे होतं फक्त थोडे तांदूळ, थोडी डाळ आणि अपार प्रेम. त्याने त्या प्रेमातून खिचडी तयार केली आणि जगन्नाथांना अर्पण केली. मंडळी, देवाला पदार्थ दिसत नाही, देवाला भाव दिसतो. त्या भक्ताच्या प्रेमाने जगन्नाथ इतके प्रसन्न झाले की त्यांनी त्या साध्या खिचडीचा स्वीकार केला. तेव्हापासून खिचडीला विशेष महत्त्व प्राप्त झालं असं मानलं जातं. ही कथा आपल्याला एक मोठा धडा देते. आपण अनेकदा विचार करतो, देवाला मोठा नैवेद्य दाखवला तरच कृपा मिळेल, महाग पूजा केली तरच फळ मिळेल. पण जगन्नाथ सांगतात, मला पदार्थांची किंमत नको, मला भावनेची ऊब हवी. मंडळी, जगन्नाथांच्या स्वयंपाकघरात आणखी एक विलक्षण गोष्ट घडते. तिथे अन्न तयार करण्याची प्रक्रिया ही फक्त स्वयंपाक नसतो, ती एक यज्ञ असतो. प्रत्येक भांडे मंत्राच्या स्पंदनाने भरलेले असते. प्रत्येक धूर भक्तीचा सुवास घेऊन वर जात असतो आणि त्या अन्नामध्ये खिचडी ही स्थान अतिशय सन्मानाने मानले जाते. कारण खिचडी ही साधेपणाचे प्रतीक आहे आणि साधेपणामध्येच परमेश्वर लपलेला असतो. नदी शांत असली की तिचे पाणी स्वच्छ दिसते, तसेच मन साधे असले की त्यात देवाचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. खिचडी आपल्याला याच साधेपणाची आठवण करून देते. मंडळी, भगवान कृष्णाच्या जीवनातही साधेपणाला खूप महत्त्व होते. त्यांना सुदामाचे पोहे प्रिय होते, विदुरांची घरची साधी भाजी प्रिय होती, शबरीची बोरे प्रिय होती. मग जगन्नाथांना खिचडी प्रिय असण्यात आश्चर्य काय? कारण देवाला वैभवापेक्षा प्रेम अधिक प्रिय असते. आजच्या काळात आपण चमकदार गोष्टींकडे आकर्षित होतो, मोठेपणा दाखवण्यात आनंद शोधतो. पण जगन्नाथांची खिचडी आपल्याला शिकवते, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे साधेपणा, सर्वात मोठी श्रीमंती म्हणजे समाधान, सर्वात मोठी पूजा म्हणजे प्रेम. आणि विद्वान खिचडीला आध्यात्मिक प्रतीकही मानतात. तांदूळ म्हणजे शरीर, डाळ म्हणजे मन, पाणी म्हणजे जीवन आणि अग्नी म्हणजे तपश्चर्या. हे सर्व एकत्र आले की तयार होते खिचडी, म्हणजेच जीवनाचा पूर्ण समन्वय. आणि जेव्हा हा समन्वय देवाला अर्पण होतो तेव्हा भक्ती पूर्णत्वाला जाते. मंडळी, खिचडीचा आणखी एक सुंदर संदेश आहे. ती श्रीमंतालाही खाता येते, गरिबालाही खाता येते, राजालाही आवडते, सामान्य माणसालाही आवडते. म्हणूनच ती एकतेचे प्रतीक आहे. आणि जगन्नाथ म्हणजे एकतेचे देव.
जगन्नाथांच्या रथयात्रेत लाखो लोक सहभागी होतात. तिथे जातीचा भेद नाही, पंथाचा भेद नाही, भाषेचा भेद नाही, कारण जगन्नाथ सर्वांचे आहेत आणि खिचडी ह्यातच सर्वाधिक प्रेमाचे प्रतीक आहे. म्हणूनच आजही अनेक भक्त घरी खिचडी बनवून जगन्नाथांना अर्पण करतात, कारण त्यांना माहीत असते जगन्नाथांना सोन्याची थाळी नको, त्यांना प्रेमाची थाळी हवी. त्यांना राजभोग नको, त्यांना भक्तिभावाचा घास हवा. मंडळी, या कथेतून आपण काय शिकलो? आपण देवाला काय अर्पण करतो यापेक्षा आपण ते कोणत्या भावनेने अर्पण करतो हे महत्त्वाचे आहे. एक साधी खिचडी देवापर्यंत पोहोचू शकते जर तिच्यात प्रेमाचा सुगंध असेल. एक साधी प्रार्थनाही वैकुंठापर्यंत पोहोचू शकते जर तिच्यात श्रद्धेची ऊब असेल. आणि एक साधा भक्तही देवाचा लाडका होऊ शकतो जर त्याच्या हृदयात निष्कपट प्रेम असेल. म्हणूनच जेव्हा पुढच्या वेळी तुम्ही खिचडी पाहाल तेव्हा तुम्हाला फक्त अन्न समजू नका त्याला. ती समतेचा संदेश आहे, ती साधेपणाची शिकवण आहे, ती भक्तीचा सुवास आहे आणि ती परमेश्वराची आठवण आहे, जो विश्वाचा स्वामी असूनही एका साध्या भक्ताच्या प्रेमाने बनवलेल्या खिचडीवर प्रसन्न होतो. आणि म्हणूनच जय जगन्नाथ, जय बलभद्र, जय सुभद्रा माता, हरिबोल हरिबोल. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आणि हा एक मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. तुमच्या मनामध्ये, तुमच्या जीवनामध्ये चालू क्षणाला जी समस्या आहे ती जगन्नाथ महाराज नक्कीच दूर करतील आणि तुम्हाला यश, कीर्ती, पैसा सगळं काही देतील आणि त्याचबरोबर तुम्हाला मनशांतीही देतील. मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने
मनाला जाग येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. 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 ओम
श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मित धनलाभ देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः। ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः।
ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थ आकस्मिक धनलाभ देई नमः.
ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित धनलाभ देई नमः. ओम श्री स्वामी समर्थ अकस्मित